नमस्कार. मी संकल्प फाउंडेशनच्या वतीने आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा स्वागत करतो. आज आपण ज्या उद्देशाने जमले आहोत, ते या वेबिनार सिरीज सुरू होण्यापूर्वी आज आमच्या एनजीओ विषयी 2 मिनिटात माहिती सांगतो की संकल्प फाउंडेशन गेले 12 वर्षात महाराष्ट्रातील विविध भागात ऑफलाईन आणि ऑनलाईनच्या माध्यमातून काम करत आहे. आमचा मुख्य उद्देश महात्मा गांधीजींचं खेड्याकडे चला आणि स्वामी विवेकानंद आणि रामकृष्ण परमहंस शिवभावे जीवसेवा या तत्वाने आमचं एनजीओ काम करतं. गेल्या 12 वर्षात पर्यावरण, शिक्षण, आरोग्य, ग्रामीण विकास, महिला सबलीकरण अशा विविध क्षेत्रात आमच्या एनजीओच्या मार्फत काम करण्याची संधी मिळते. त्याबद्दल जे समाजासाठी जी काही सेवा करण्याची संधी मिळते त्याबद्दल निश्चित आम्हाला अभिमान वाटतो. आमच्या एनजीओची एक छोटीशी व्हिडिओ क्लिप इथं मी शेअर करतो. रबरची रिंग असते ना, बहुतेक म्हणजे काय असेल. इकडे कुठे गेली बघ. निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले, स्वार्थ साधना की आंधी में वसुधा का कल्याण न भूले। माना अगम गाध सिंधु है, संघर्षों का पार नहीं है, किंतु डूबना मझधारों में साहस को स्वीकार नहीं है। जटिल समस्या सुलझाने को नूतन अनुसंधान न भूले। निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले, स्वार्थ साधना की आंधी में वसुधा का कल्याण न भूले। शील विनय आदर्श श्रेष्ठता तार बिना झंकार नहीं है। शिक्षा क्या स्वर साध सकेगी यदि नैतिक आधार नहीं है। कीर्ति कौमुदी की गरिमा में संस्कृति का सम्मान न भूले। निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले, स्वार्थ साधना की आंधी में वसुधा का कल्याण न भूले। आविष्कारों की कृतियों में यदि मानव का प्यार नहीं है, सुजनहीन विज्ञान व्यर्थ है, प्राणी का उपकार नहीं। कोरोना काळात जेव्हा सगळ्या ऍक्टिव्हिटी बंद होत्या आमच्या, आम्ही ऑनलाईन वेबिनार सिरीज सुरू केली आणि त्यात असं ठरवलं की अगदी ग्रामीण विकासापासून तर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन असेल, शेतीच्या विविध पद्धती, शेतीवर आधारित उद्योग आणि त्यातील संधी अशा विविध ग्रामीण विकासासाठी अ, आवश्यक असे वेबिनारचं आम्ही आयोजन केलं आणि संपूर्ण महाराष्ट्रातून त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला. कोरोना काळात जे काही स्क्रीनचा खूप जास्त वापर वाढला होता. मोबाईलची स्क्रीन असेल, टीव्हीची स्क्रीन असेल, इवन कम्प्युटरची स्क्रीन. तर त्यावर कंट्रोल कसा करायचा यासाठी पालकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी आम्ही ऑनलाईन स्वरूपात वर्कशॉप घेतले, कार्यशाळा घेतल्या. हे सगळं करत असताना आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराज, भगवान गौतम बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरित्रावर देखील आम्ही वेबिनारचे आयोजन केले. यासोबत विश्वशांती, जलसुरक्षा, आरोग्य आणि अ, पर्यावरण या विविध विषयांवर देखील आम्ही ऑनलाईन वेबिनार्स घेतले. हे सगळं करत असताना जाणवलं की
एक असा काहीतरी संवादात्मक कार्यक्रम व्हावा म्हणून संवाद सारथी ची सुरुवात 15 ऑगस्ट 2022 ला केली. आणि मला सांगायला आनंद होईल की 2022 ते आतापर्यंत 142 आमचे वेबिनार्स झाले. आणि त्या प्रत्येक वेबिनारला जे काही महानुभाव आम्हाला मिळाले, तर निश्चितच त्यातनं आम्हाला खूप चांगल्या गोष्टी शिकायला मिळाल्या, ऐकायला मिळाल्या. आणि त्यांचा अनुभव, त्यांचं जे जीवन आहे, संवाद सारथीत आम्ही अशा स्पीकरला आमंत्रित केलं होतं की जे खरोखर डिफरंटली एबल अपंग व्यक्ती आणि त्यांना त्यांच्या जीवनात रोजच संघर्ष आहे. तर हा संघर्ष करत असताना त्यांना येणाऱ्या अडचणी, त्यांच्यावर मात करत ते कसं काय आपलं जीवन जगतात आणि इतरांना प्रेरणा देतात, हे सगळं आम्हाला त्यांच्याकडून शिकायला मिळालं. ते करत असतानाच आमच्या सगळ्या ग्रुपमधल्या, आमच्या परिवारातल्या सदस्यांनी ठरवलं संवाद सारखीचं की आपण नवीन एक उपक्रम सुरू करूया. म्हणून आम्ही या वेबिनार सिरीजची सुरुवात केली प्रत्येक शनिवारी, लर्न द लॉज म्हणून, की ज्याच्यात अपंग आणि त्याच्याशी रिलेटेड कायद्यांबद्दल जनजागृती व्हावी, त्याचा अभ्यास व्हावा, यासाठी आमचा प्रयत्न आहे. मी जास्त वेळ न घेता आजच्या वेबिनारला पुढे कंडक्ट करायला ॲडव्होकेट प्राची मॅडमला विनंती करतो. मी पुनश्च एकदा सर्वांचे स्वागत करतो की सर्वांनी जॉईन केलं आणि हे इथं शिकण्याच्या भूमिकेतून, ऐकण्याच्या भूमिकेतून जॉईन झाला. त्याबद्दल पुनश्च एकदा सर्वांचे स्वागत करतो. नमस्कार सगळ्यांना. मी ऍडव्होकेट सौ प्राची निलावा, यवतमाळ इथे गेली 27 वर्षापासून प्रॅक्टिस करते लॉयर म्हणून आणि डिफरंटली एबल आहे, एका पायाने अपंग आहे. आज आपल्या लर्न द लॉ या वेब सिरीजचं चौथं पर्व आपण करतो आहे आणि आजच्या चौथ्या पर्वात आपल्याला लाभलेले आहेत ऍडव्होकेट प्रीती पटवा मॅडम, इचलकरंजीचे आहेत. त्या आपल्याला चॅप्टर 7 राईट ऑफ पर्सन्स विथ डिसॅबिलिटीज ऍक्टचे चॅप्टर 7, 8 आणि 9 याच्यावर प्रकाश टाकणार आहे. आता प्रीती पटवा मॅडम बद्दल सांगायचं तर त्यांचे पुरस्कार आणि त्यांचे इतके मोठे आहे की मी सुद्धा अचंबित झाली की एका व्यक्तीला इतके पुरस्कार मिळावे. खूप छान वाटलं मला. प्रीती मॅडम, वेलकम तुम्हाला. प्रीती पटवा मॅडम इचलकरंजीच्या असून BA LLM झालेल्या, नेट शेट झालेल्या. LLB ला त्या 3rd मेरिट होत्या युनिव्हर्सिटीतून आणि LLM ला 2nd मेरिट होत्या आणि सेट आणि नेट एक्झाम त्या फर्स्ट अटेम्प्ट मध्ये पास झालेल्या. त्यांना विविध पुरस्कार मिळाले आहेत. तसे 10 पुरस्कार मिळाले आहेत. त्या 10 पुरस्कारापैकी पहिला आहे शिवाजी विद्यापीठाचा राष्ट्रीय पुरस्कार 2006, महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्याकडून चान्सलर्स अवॉर्ड 2007, स्त्री शक्ती पुरस्कार दैनिक लोकमतचा 2008, ताराशक्ती पुरस्कार 2009, मलेका प्रेरणा पुरस्कार जयसिंगपूर 2018, महिला पुरस्कार 2018 रोटरी क्लब इचलकरंजी, जैनम सनशाईन ग्रुप सुपर वुमन पुरस्कार 2019, आनंद गौरव पुरस्कार गुरुदेव सेवा मंडळ आणि वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ, इचलकरंजी प्रेस क्लब प्रेरणा पुरस्कार 2021, सांगली जिल्हा अपंग केंद्र शिक्षण गौरव पुरस्कार 2022. हे झाले त्यांचे पुरस्कार. आता आतापर्यंत त्यांचं कार्य जे आहे त्या कार्याबद्दल आपण थोडासा प्रकाश टाकूया. सप्टेंबर 2006 ते 2010 पर्यंत शिवाजी विद्यापीठात LLM विभागासाठी असिस्टंट प्रोफेसर म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आणि होम लॉ क्लासेस म्हणून त्यांनी 2010 ला स्थानिक क्लासेस सुरू केलेले आहे आणि कायद्याविषयक कोचिंग सुरू केल्यानंतर त्यांनी CACS आणि JMFC म्हणजे प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी या परीक्षांचे प्राची मॅम, एक विनंती आहे. आपल्यासोबत KP परसिंगा जी है, उनको मराठी नहीं समझते तो हिंदी में आप बात रखेंगे तो अच्छा है. ओके ओके. हर साल मैडम के विद्यार्थी विद्यापीठ में मेरिट लिस्ट में आते हैं और जुडिशियल ऑफिसर करके 5-6 विद्यार्थी महाराष्ट्र में है मैडम के. मैडम ने नामांकित कंपनी में सेक्रेटरी करके काम भी किया है. इचलकरंजी में
सीनियर एडवोकेट आनंद प्रकाश पटवा, इनके काम में वो मदद करते हैं और पेपर में, न्यूज पेपर में उनके कायदे विषय के और सब्जेक्ट्स में वो लेखन करते हैं। यूट्यूब पर उनका ओम लॉ क्लासेस करके चैनल है, उस द्वारा वो लॉ लॉ रिलेटेड लेक्चर्स लेते हैं। कॉलेज की लाइफ में वक्तृत्व स्पर्धा, डिबेट कंपटीशन में उन्होंने बहुत ज्यादा मिलवाया है। 50 से ज्यादा राज्य स्तरीय वक्तृत्व स्पर्धा में उन्होंने प्राइजेस लिए हैं। डिस्ट्रिक्ट लेवल, कॉलेज लेवल पे डिबेट कंपटीशन में उन्होंने भाग लिया है। शिवाजी विद्यापीठ के सिलेक्शन कमेटी पैनल के हैंडीकैप नॉमिनी करके उन्होंने 2008 में काम किया है और आगे भी उनकी उत्तम विद्यार्थी बनाने की इच्छा है। कायदे के जो भी 5 इयर्स का जो एजुकेशनल ये है, डिग्री कोर्स है, उसमें 44 सब्जेक्ट्स है, उसमें उनको नोट्स निकालने की उनकी मनोकामना है और दिव्यांगों के लिए काम करने की उनकी इच्छा है। हमारे पास इतने अच्छे पुरस्कृत, इतने अच्छे कार्य करने वाले हमारे पास प्रीति पटवा मैडम है, तो मैं उनको वेलकम करती हूँ, आप सभी को वेलकम करती हूँ। पटवा मैडम, आप अपना लेक्चर शुरू कर। विशाल सर, अल्टरनेटिव्ह लँग्वेज हिंदी घ्यायचं का मग? हा, हिंदी इंग्लिश में मध्ये बोललं तर बरं होईल. बरं बरं, ठीक आहे, चालेल. ओके. मग मोस्टली इंग्लिश आणि थोडं हिंदी असं कव्हर करते. या येस. मॅडम, थोडं व्हिडिओ ऑन करा 5 मिनिटं, म्हणजे तुम्ही दिसाल आम्हाला. हा नाही, व्हिडिओ ऑनच ठेवेन मी कॅमेरा. Okay, let's start, huh? Actually, there are many laws. As being a lawyer, we know this fact. But the most important problem is that people lack the knowledge. And therefore, I feel that this initiative of Sankalp Foundation, of giving an information, getting an information about this particular law of Rights of the Persons with Disabilities Act 2016 is a very great initiative. And today, by calling me to give a lecture on this particular right, they made me the part of this initiative. First of all, let me thank you all for inviting me and making me the part of this particular initiative. There is actually a very famous statement of a world famous physician, that is Dr. Stephen Hawking, and his statement for the persons with disabilities is, don't concentrate on what you don't have, but concentrate actually on what you have. That is, आपको वो नहीं देखना है जो आपके पास नहीं है, आपको वो देखना है जो आपके पास है. And मुझे लगता है कि actually disability is also a type of lacuna, and everybody has some lacuna. It's not like that everybody is actually perfect. Everybody has some lacuna, and disability is also just that particular lacuna. If we go into the statement of Stephen Hawking, we found that Stephen Hawking is saying to the disabled people, don't concentrate on what you don't have, but concentrate on what you have. But अगर आपको आपके पास जो है उस पे कंसंट्रेशन करना होगा और आपके पास कुछ कमी है, तो आपको ऑफकोर्स हेल्प की जरूरत पड़ेगी. आपको अगर अपने स्किल्स को डेवलप करना है तो आपको सर्टेन काइंड ऑफ द सपोर्ट की जरूरत पड़ेगी. ओके, आई ऑलवेज फील actually that society have the attitude of dignity about the rights of other people. Okay, but why the society see towards the rights of the people with disability with the sympathy or with any kind of the lower attitude? I don't know. I always feel that as the other people have the right, persons with disability also have the right, and this right should be given to them with dignity.
and therefore I think that the previous law is amended by the government of India, and this new law has been created, or this new law has been enacted. Okay, that is, as we all know, Rights of the Persons with Disabilities Act 2016. And what is important is that the rights of the persons with disability should not remain on the paper only. Therefore, this act, I feel, is not only a law. Actually, this is the responsibility. This is the constitutional mandate on the government, that every person with disability have the right to live with the dignity, and therefore to give them the life with dignity. This act is very important. Actually, the government of India has enacted this particular law, making our Indian law compatible with the United Nations Convention on the Rights of Persons with Disabilities. In this particular new law, as we know that previously there were only 7 types of disabilities, but now this act has added almost 21 number of the disabilities. This act is actually about education, employment, justice, healthcare, public life. Every aspect of the life of disabled person is covered by this particular act. Now, I know that before my lecture, already 6 chapter of this particular act have been discussed by you all panel members, in which you already discussed. The chapter 1 was about preliminary. In that chapter, certain basic introduction of the act is given. It explains who is a person with disability, what is mean by the benchmark disability, what is this particular law is meant. Okay, then the chapter 2, actually a very important chapter of this particular act, which is about the rights and entitlement. Now that chapter 2 was about persons with disability have the right to live the life with a dignity. What I'm saying is again and again, that right to live with dignity and equality. These rights are not a charity. This attitude of the change is very important. And the chapter 2 is talking about that they should not face the discrimination and must be given the equal opportunities in all the areas of their life. Okay. Say for example, see, एक सरोज नाम की लड़की है, एक एग्जाम्पल ऐसे मैंने दिमाग से क्रिएट किया, एंड वो मूवी देखने के लिए जाती है, एंड उस मूवी थिएटर के स्टाफ ने ना उसको, दैट पर्टिकुलर गर्ल वाज अ डिसेबल्ड गर्ल, तो उसको इजीली अंदर जाना पॉसिबल नहीं हो रहा था, तो उस थिएटर के स्टाफ ने उसको एक्चुअली हेल्प करनी चाहिए थी कि हाउ शी विल बी इजीली एंटर इनटू दैट पर्टिकुलर सिनेमा हॉल, बट उसको हेल्प तो नहीं की, लेकिन ना उसको उधर से निकाल दिया. तो यहाँ पे she will have the right actually to take an action, because this chapter has given that right to her, that she should not be discriminated in any social part of the life. Then you have discussed chapter 3 of this particular act, which was about education. Again, a very important part. This act under chapter 3 says that every child with a disability has a right to free education in a inclusive environment. Okay, schools must provide the trained teachers, special learning material, and support. Everything should be given to that particular student. Then chapter 4 you have discussed from your panelist was skill development and employment. Again, a very important part, that is persons with disability must get the skill training, fair job opportunities they must get. Employer cannot deny the job only because they are disabled. Okay, so employment equal opportunities is needed. That was chapter 4. Then you already discussed chapter 5, which was about social security, health, rehabilitation, and recreation, in which it is given key persons with disability should get the free or affordable healthcare, insurance, उनको पुनर्वसन मिलना चाहिए, rehabilitation, recreational places पे उनको access होना चाहिए, like park and sports clubs, etc. Say for example, one person is named Rahul. He got an accident and his both of the legs get injured. Okay, therefore government hospital gave him a free wheelchair, and even physiotherapy and rehabilitation was given to him by the government hospital. Actually, this should be happened, but that is the question, that this is not happening or happening. So, but just to explain the concept, I'm giving an example that it should have been happened there, that if he's having both his legs get destroyed,
then he should get the help. Then already you discussed the chapter number 6, which was about special provisions for the persons with benchmark disability. Now, benchmark disability means what it is. If the disability is more than 40%, then such a person is called as a benchmark disability person, and he has special provision like reservation in the education, job, financial, and government schemes, etc. Okay. Now, up to this part, you already discussed chapter 6 पर्यंत आपने पूरा डिस्कशन किया हुआ है. Now, I'm moving towards part 7, 8, and 9. Okay. Now, this particular 3 topics are actually most important topic, because in the above topic, up to the 1 to 6, we get information actually about what is to be given to the person with disability. लेकिन खाली क्या देना है ये बोलने से इनफ नहीं है ना, वो कैसे देना है ये important है. Okay, just to say have a right, have a right, have a right is of course not important, huh? But how to give that right is an important part, and therefore chapter 7, 8, 9 are an important. And among that, the chapter 8 is a most important chapter, considered as a cornerstone of this particular act. Let's start with each particular chapter. Okay, chapter 7, 8, and 9. Now, just to introduce you what is there in this 3 acts. See, chapter 7 is there, which is inclusive of only one section, and that particular section is talking about the special provisions for the persons with the high support needs. Now, who is a person with a high support needs? Here comes the definition of benchmark disability. Generally, a person who have the benchmark disability more than 50%, he is depending on the other for his life. Okay, such a person is considered as a person needed high support. Now you can say that the person needs a help for eating, for sleeping, or for any kind of the intellectual activity also. Such a person is considered as a, what you can say is that high support needs. Now, which section is that? Section 38. See, who can apply under this particular section now? Any person with the benchmark disability, or someone on behalf of that person, or NGO can apply. Now, where to apply? To any notified authority by the appropriate government. Now, who is the appropriate government? Central government or state government is considered as the appropriate government. So, what will be the procedure? Any person having the benchmark disability or on his behalf another person will apply to the appropriate authority. Okay. Now, that appropriate authority will refer the case to assessment board. Appropriate authority क्या करेगी? वो आपका जो application होगा वो assessment board को refer करेगी. Okay. Assessment board assess करेगा कि हाँ इसको सच में high support की जरूरत है क्या, किस टाइप का support इस केस में required होगा. Okay. Then वो assessment board अपना report देगा, and accordingly the authority will act based on the board's report and provide the necessary support to a particular person. Okay. And as already told you, what is meant by the benchmark disability? That at least 40% or more disability by medical certificate authority will be considered as a what you can say as a benchmark disability. Any type of disability may be there. 21 type of disabilities given in the act are there. Out of that, any type of disability may be there. It may be blindness, deafness, cerebral palsy, autism, etc. But it should be more than 40% disability. Then such a person will be considered as a person having the benchmark disability. Now, what is the benefit if you have the benchmark disability in the government scheme? You can have the reservation in the education or government job. You can have the free assistive devices like a wheelchair or hearing aids, etc. In the scholarship, pension, travel concessions will be given to the person having more than 40% of the disability. So, getting the point, here we are actually finishing a very simple chapter number 7, which was inclusive of only one section, and that is section 38, and which was the protection to the person having the high support needs. Imagine, we will take one example to understand this particular section. Imagine a person with a severe cerebral palsy. एक इंसान है जिसको severe cerebral palsy है, who cannot speak or move without assistance. Assistance के बिना उसको कोई
काम करना पॉसिबल नहीं है, देन अ केयर गिवर कैन अप्लाई ऑन बिहाफ ऑफ दैट हाई सपोर्ट पर्सन। उसका जो भी केयर गिवर होगा, उसकी मदर, उसके फादर या कोई भी अदर असिस्टेंट, उसके ऑन बिहाफ गवर्नमेंट को अप्लाई कर सकता है। देयर केयर गिवर कैन अप्लाई ऑन देयर बिहाफ फॉर अ हाई सपोर्ट नीड्स अंडर सेक्शन 38, जिसमें उसको क्या दिया जा सकता है, एक पर्सनल असिस्टेंट या कोई फाइनेंशियल सपोर्ट, और जरूरत होती कोई लीगल एड वगैरह प्रोवाइड किया जा सकता है। सो दैट इज व्हाट गॉट इट सेक्शन 48, दैट वाज चैप्टर नंबर 7 just now we discussed. Okay, now chapter number 8 जो है वो हम क्या करते हैं, यहाँ पे स्टार्ट करते हैं, which is from section 39 to 48 of this particular act. हाँ, now section 39, first of all, it is very important section. हाँ, awareness campaign, section 39 किसके बारे में, awareness campaigns के बारे में। ओके, अब देखो, ये अवेयरनेस प्रोग्राम्स किसको अरेंज करने, सेंट्रल एंड स्टेट गवर्नमेंट मस्ट ऑर्गेनाइज द अवेयरनेस प्रोग्राम। ओके, लेकिन किसके साथ कंसल्ट करके, इन कंसल्टेशन विद द चीफ कमिश्नर नेशनल लेवल एंड स्टेट कमिश्नर स्टेट लेवल फॉर द पर्संस विद डिसेबिलिटीज। कौन अवेयरनेस प्रोग्राम अरेंज करेगा, सेंट्रल या स्टेट गवर्नमेंट। किसके साथ कंसल्ट करके करेगा, चीफ कमिश्नर फॉर नेशनल लेवल एंड स्टेट कमिश्नर फॉर अ स्टेट लेवल। ओके, अब ये कैंपेन्स क्यों जरूरी है, देखो, now this particular campaign are necessary to ensure that the rights of person with disability law are known to everyone। persons with disabilities के लिए ये सारे laws है, ये सबको पता होना चाहिए, उनको प्रोटेक्शन मिलना चाहिए, उनको रिस्पेक्ट मिलना चाहिए, इसीलिए ये कैंपेन्स लॉन्च करना जरूरी है। नाउ इस कैंपेन में क्या इंक्लूड होगा, देखो, इस सेक्शन का सबसेक्शन 2 कहता है कैंपेन शुड बी इंक्लूसिव, मतलब सबको साथ लेके चलने वाला। नंबर 2, इट शुड बी टॉलरेंट, मतलब डिसेबल्ड लोगों को टॉलरेंस करने वाला। देन नेक्स्ट वन, एम्पैथी, हाँ, मतलब इट शुड बी अ लविंग एटीट्यूड टुवर्ड्स द पर्सन्स विद डिसेबिलिटीज। हाँ, एंड इट शुड गिव द रिस्पेक्ट फॉर द डाइवर्सिटी। ओके, फॉर एग्जाम्पल you can say that Tekko, posters and ads should be displayed saying that different is not a less, he is a different but he is not a less, वो अलग है बट वो कम नहीं है, ये लोगों के दिमाग में लाना बहुत जरूरी है। ओके, देन ये जो कैंपेन्स है, अवेयरनेस कैंपेन, इसमें क्या होगा, देखो, हाईलाइट द स्किल एंड टैलेंट द पर्सन्स विद डिसेबिलिटी। जो गवर्नमेंट ये कैंपेन्स करेगा ना, उसमें ये पर्सन्स विद डिसेबिलिटीज के स्किल्स को हाईलाइट करना है, शो देयर एबिलिटीज, डोंट जस्ट show their disabilities. Okay, explain how they can contribute to the job. Okay, for example, create some videos, like a blind lawyer is arguing in a case in the court, or a deaf chef is running a successful restaurant। मीन्स जो डिसेबिलिटी है उसके अकॉर्डिंगली वो इंसान जो कर सकता है वो कर रहा है, इसके वीडियोस रिकॉर्ड करके उसको पब्लिश करने चाहिए, अलग अलग जगहों पे उसको वायरल करना चाहिए, ताकि डिसेबल लोगों में भी कॉन्फिडेंस आ पाए और समाज में भी अवेयरनेस हो पाए कि यस दे कैन डू दिस। ओके, नाउ प्रमोट द रिस्पेक्ट फॉर देयर पर्सनल डिसीजन लाइक फैमिली लाइफ, relationship, raising children, etc. So under that, what government can do, campaigns that show a disabled couple is raising a child with a love and care just like anyone else। कुछ वीडियोस जिसमें से दिखाया गया कि डिसेबल्ड कपल है जिसका चाइल्ड है, जिसको वो बहुत अच्छे से रेज कर रहे, वो भी अच्छे से पढ़ रहा है एंड एवरीथिंग। ओके, देन अगेन एन इम्पोर्टेंट पार्ट इनटू द अवेयरनेस कैंपेन, that is give awareness training in the school, colleges, universities। Talk about what is mean by disability, talk about how disabled person reserve the equal rights। Okay, say for example there should be certain workshops in the school to break the myths like a disability means helplessness। डिसेबल्ड है मतलब वो हेल्पलेस है, ये जो मिथ है, ये मिथ कहीं ना कहीं पे तोड़ना जरूरी है। ओके, देन अंडर अवेयरनेस कैंपेन सब क्लॉज ई क्या कहता है, देखो, ट्रेन द एम्प्लॉइज, गवर्नमेंट स्टाफ, को वर्कर्स, टीच देम हाउ टू ट्रीट पर्सन्स विद डिसेबिलिटीज, उनको कैसे ट्रीट करना है, उनको क्या करना चाहिए बताना चाहिए। हेल्प प्लेस बिहेवियर, डिसेबल्ड पर्सन्स के साथ में कैसे बात करना चाहिए, ये उनको वहां पे ट्रेनिंग देना
जरूरी है, okay? And last but not least, include disability right into the school and college curriculum, okay? There is a need that in a curriculum itself, it should be the part of educational system so that the future generation grow up accepting and supporting the persons with disabilities. Coming generation उनको accept कर पाएगी अगर वो बचपन से स्कूल करिकुलम में डाला गया तो. So that was section just now we discussed, the what was that? Section 39, which is making mandatory for a government to educate society for the rights of the disabled, for the dignity of the disabled. Okay. Now, section 40 is about accessibility. Section 40 किसके बारे में? Accessibility के बारे में. एक मिनट बस. So, accessibility, okay. Now section 40 is saying that the rule will be framed by central government to ensure the access to the public places, transport, communication and information. Again, this is very important thing, okay. Ramps in all public offices, accessible toilets, these all are required under section 40, okay. Accessibility. Now, access to transport, that is an important part. Okay, access to transport, which is given under section 41. Now, section 41 is saying that government must make the bus stops, stations accessible. जो भी bus stops है, stations है, वो persons with disability के लिए accessible बनाना जरूरी है. जैसे कि see for example wheelchair on the railway station, accessible toilets, braille sign board बनाना जरूरी है. इसका एक एग्जाम्पल ले सकते हैं हम कि दिल्ली मेट्रो पे ना व्हीलचेयर प्रोवाइड किए जाते हैं, लिफ्ट्स और विजुअली इम्पेयर्ड पीपल के लिए स्पेशल पाथ हैज बीन मेड. सो इस टाइप से पब्लिक ट्रांसपोर्ट पर्सन्स विद डिसेबिलिटीज के लिए एक्सेसिबल बनाना जरूरी है, वो सेक्शन 41 बताता है. ओके, व्हाट द सेक्शन 42 इज सेइंग दैट information and communication technology. Section 42 is talking about information and communication technology. Now, what is this? Every website, document, services are accessible to the blind, hearing impaired and other persons with disabilities. गवर्नमेंट वेबसाइट्स जहाँ पे आपको गवर्नमेंट रिलेटेड इंफॉर्मेशन मिलती है, वो ब्लाइंड पर्सन भी रीड कर पाए इस तरह से वो वेबसाइट बनाना है, हियरिंग इम्पेयर्ड बनाना है एंड पर्सन्स विद डिसेबिलिटीज के लिए वो एक्सेसिबल होना जरूरी है. ओके, से फॉर एग्जांपल government websites with a screen reader compatibility and voice instruction should be made thereon. Now, these two sections was about accessibility and digital technology should also be accessible to the persons with disability. A very interesting section is there actually, section 43, which is talking about consumer goods now. Now, what this section is saying that encourage the manufacturers of product, जो प्रोडक्ट बनाने वाले मैन्युफैक्चरर्स है ना, उनको एनकरेज करना है टू डिजाइन द प्रोडक्ट यूजेबल बाय एवरीवन इंक्लूडिंग द पर्सन्स विद डिसेबिलिटीज. जो भी आप नए जमाने के नए प्रोडक्ट्स मैन्युफैक्चर करोगे, वो प्रोडक्ट्स ऐसे मैन्युफैक्चर करो कि वो किसको यूजफुल हो जाएंगे? पर्सन्स विद डिसेबिलिटीज को यूजफुल हो जाएंगे. ओके, से फॉर एग्जांपल मोबाइल फोन विद स्पीच टू टेक्स्ट फीचर्स. आप बोलो, उसका टेक्स्ट ऑटोमेटिकली क्या हो जाता है, वहां पे कन्वर्ट हो जाता है. सो दैट इज व्हाट कंज्यूमर प्रोडक्ट्स. देन सेक्शन 44 इज देयर, ओके, विच इज ऑब्जर्वेंस ऑफ द एक्सेसिबिलिटी नॉर्म. गवर्नमेंट की जो एक्सेसिबिलिटी नॉर्म है ना, वो फॉलो करना क्या है, वहां पे कंपल्शन है. ऑब्जर्वेंस ऑफ द एक्सेसिबिलिटी नॉर्म. से फॉर एग्जाम्पल एवरी एस्टैब्लिशमेंट, either it is government establishment or it is a private establishment, must follow the accessibility rules while building the public infrastructure. Say for example, ये section थोड़ा बड़ा है, 44 section. वो क्या कहता है, देखो subsection 1 है उसका, कोई भी नई बिल्डिंग कंस्ट्रक्ट करनी हो
कोई भी नया एस्टेब्लिशमेंट अब बनाना हो या एक्ट आने के बाद, तो उसका एक बिल्डिंग प्लान बनाना पड़ेगा, उसको सबमिट करना पड़ेगा. हाँ, if this plan does not follow the rule made by central government about accessibility, then permission will not be granted. Okay, then even if the construction is done, अगर construction हो भी गया है और the building cannot be occupied or used, and completion certificate won't be given unless the construction has follow all the accessibility rule by the state government. बनी हुई बिल्डिंग में भी चेंजेस करके एक्सेसिबिलिटी नॉर्म्स को फॉलो करो, ऐसे वहां पे सेक्शन में बताया गया है. ओके, से फॉर एग्जांपल लेट्स टेक आउट वन एग्जांपल. एबीसी प्राइवेट लिमिटेड नेम्ड एक कंपनी है. हाँ, एंड दैट कंपनी वांट टू बिल्ड अ न्यू ऑफिस बिल्डिंग. नाउ ये वाला सेक्शन और सेक्शन 40 यहाँ पे कंबाइन हो जाता है. दोनों सेक्शन कंसिडर करते हुए द गवर्नमेंट हैज मेड द रूल that every building must have the ramps for wheelchair, okay, then lifts with a braille button, okay, and accessible toilets. Now, if ABC Private Limited submit a plan without these features, जो ऊपर के 3 features है, ramp with a for a wheelchair user, lift with the braille button and accessible toilet, ये norms बिना follow करे building बना रहे, तो municipality will not approve the construction plan. म्युनिसिपलिटी कंस्ट्रक्शन प्लान अप्रूव करेगी नहीं वहां पे. ओके, सो देयरफॉर एक्सेसिबिलिटी प्लान बनाना पड़ेगा, जिसमें उस बिल्डिंग प्लान में आपको ये दिखाना है कि ऊपर के 3 रूल फॉलो किए तभी आपको नए बिल्डिंग को परमिशन मिलेगा कंस्ट्रक्शन के लिए. ठीक है. नाउ सेक्शन 45, इट इज डेडलाइन फॉर मेकिंग इंफ्रास्ट्रक्चर एक्सेसिबल. कभी भी 50 साल बाद आप एक्सेसिबल बनाओगे ऐसे चलेगा क्या वहां पे? नहीं. ओके, दिस पर्टिकुलर सेक्शन इज saying that all the existing public building must be made accessible, okay, that is disabled friendly as per the rule made by the central government. और वो rule of central government क्या है देखो वहां पे, this must be done within 5 years from the date these rules are notified. ये रूल जिस दिन नोटिफाई हो गए, मतलब ये एक्ट जिस दिन इम्प्लीमेंट हो गया, उस दिन से विदिन 5 ईयर हाँ आपको उस बिल्डिंग को क्या करना है? एक्सेसिबल बनाना. हाँ, बट अगर आपके पास कोई जेन्युइन रीजन होगा तो फिर सेंट्रल गवर्नमेंट आपको एक्स्ट्रा टाइम क्या कर सकता है? दे सकता है. हाँ, नाउ सबसेक्शन 2 जो है ना इस सेक्शन का, वो कहता है द अप्रोप्रिएट गवर्नमेंट एंड लीगल अथॉरिटीज मस्ट क्रिएट एंड पब्लिश an action plan, prioritize which building to make accessible first. मतलब ना एक्चुअली कैसे देखो, सबसे पहले एक्सेसिबल किसको बनाना पड़ेगा? जो पुराने बिल्डिंग है और वो एक्सेसिबल नहीं है अगर, तो उसमें सबसे पहले किसको एक्सेसिबल बनाना पड़ेगा? उसका प्रायोरिटी दी है, जैसे प्राइमरी हेल्थ केयर सेंटर फर्स्ट आना चाहिए, देन सिविल हॉस्पिटल्स, हाँ, देन स्कूल्स को एक्सेसिबल बनाना जरूरी है, देन रेलवे स्टेशन को एक्सेसिबल बनाना जरूरी है, बस स्टॉप्स को एक्सेसिबल बनाना जरूरी है. तो जो गवर्नमेंट है ना वो प्रायोरिटाइज करेगा कि ये एक्ट आने के बाद पहले किसको एक्सेसिबल बनाना है, उसके बाद किसको बनाना है, उसके बाद किसको बनाना है. सो बाय दैट वे हर बिल्डिंग को एक्सेसिबल बनाना जरूरी है. हाँ, दैट वाज सेक्शन 45. कितने साल के अंदर अंदर? ये रूल इंप्लीमेंट होने से 5 इयर्स के अंदर अंदर, और अगर प्रॉपर रीजन है तो ये पीरियड एक्सटेंड करके दिया जा सकता है. नाउ सेक्शन 46, हाँ, दैट इज टाइम फॉर सर्विस प्रोवाइडर्स. सेक्शन 46 किसके लिए टाइम देता है वहां पे? द टाइम पीरियड टू प्रोवाइड एक्सेसिबल सर्विसेस 2 साल है. Is it 2 years from the date the rules are notified? Okay, so this period can be extended back again by central government in consultation with the chief commissioner for a specific categories of the services. हाँ, services अकॉर्डिंग टू रूल देने के लिए रूल आने से 2 साल का पीरियड क्या किया है वहां पे दिया गया है. हाँ, देन द नेक्स्ट सेक्शन कम्स, ओके, दैट इज HRD, Human Resource Development. Section 47 is there. Okay, now see, this act is known for more one thing, huh? And that is this particular act is saying is that giving the rights to the persons with disability is not a charity. We don't want to give them only right, huh? We want to change the attitude of the society towards the persons with disabilities. And from that angle, actually, this section 47 is a very important. Huh? Now, this is about create the human resource development, manav sansadhan, which is a very favorable towards the persons with disabilities. Caring, हाँ, सी इसके लिए क्या क्या करना है देखो,
Training on disability right must be included for a पंचायती member, police, judges, lawyers, government officials. हाँ, इन सबको ट्रेनिंग देना जरूरी है डिसेबल्ड के राइट के बारे में. Then disability awareness should be taught in the training courses for teachers, doctors, nurses, engineers, social workers, that ASHA workers, आंगनवाड़ी workers, उन सबको भी डिसेबिलिटी अवेयरनेस टॉट सिखाना जरूरी है वहां पे. देन नेक्स्ट वन देखो, फैमिली खुद, क्योंकि बच्चे की फैमिली जो डिसेबल्ड होता है ना, वहां से हर चीज शुरू हो जाती है. हाँ, तो फैमिलीज, कम्युनिटी मेंबर्स and caregiver should be trained on how proper support and care should be given to that child. Then in the HRD, persons with disability should be given a training to live independently. खुद उस डिसेबल्ड पर्सन को ट्रेनिंग देना जरूरी है ताकि वो हेल्दी और इंडिपेंडेंट लाइफ जी पाए. स्पोर्ट्स टीचर शुड बी स्पेशली ट्रेन्ड टू इंक्लूड द चिल्ड्रन विद डिसेबिलिटीज इन द स्पोर्ट्स एंड एडवेंचर. जिस डिसेबिलिटी में थोड़ा बहुत खेलना पॉसिबल है, उन बच्चों को खेलने के लिए लेना जरूरी है, तो उसके लिए आपको स्पोर्ट्स टीचर्स को ट्रेनिंग देना पड़ेगा. ओके, द गवर्नमेंट कैन ऑल्सो एड एनी अदर ट्रेनिंग नीडेड to improve the disability support. Okay, then all universities must promote disability studies and can open special center for research and learning in that area. Universities में भी इस particular field में काम करने के लिए research center open करने चाहिए. Every 5 years the government must study the need and make the plan to recruit and train suitable people for disability related work. तो हर 5 साल में गवर्नमेंट प्रॉपर स्टडी करके डिसेबिलिटी रिलेटेड वर्क के लिए अलग अलग लोगों को अपॉइंट करना चाहिए. सो इन शॉर्ट अगर इजीली बात करें तो एचआरडी के अंदर अलग अलग लोगों का डिसेबल्ड पर्सन के टुवर्ड्स देखने का जो नजरिया है उसको बदलने के लिए अलग अलग लोगों को ट्रेनिंग देना जरूरी है, जैसे कि नर्स, डॉक्टर्स, पंचायती मेंबर्स, हॉस्पिटल मेंबर्स, स्कूल टीचर्स, स्पोर्ट्स टीचर्स, इन सबको उनके बारे में बताना जरूरी है. ओके, नाउ द लास्ट पार्ट ऑफ चैप्टर नंबर 8, दैट इज सेक्शन 48. हाँ, विच इज अबाउट, ये हमने सब कुछ ऊपर देखा, ये लॉ वो लॉ, ये राइट देना जरूरी है, वो राइट देना जरूरी है, बट वो राइट मिलता है या नहीं है ये चेक करना जरूरी है. दैट इज गिवन इन सेक्शन 48, सोशल ऑडिट. हाँ, कंपनी अकाउंटिंग स्टैंडर्ड फॉलो करती है कि नहीं, इसके लिए चार्टर्ड अकाउंटेंट का ऑडिट होता है ना, वैसे ही सोशल ऑडिट होता है टू चेक. हाँ, गवर्नमेंट ऑडिट विल बी डन फॉर ऑल स्कीम्स टू एंश्योर they don't harm the interest of the persons with disabilities. हाँ, कोई भी स्कीम पर्सन्स विद डिसेबिलिटीज के राइट को हार्म कहीं पे करती नहीं है ना, ये चेक करने के लिए क्या होगा, देखो यहाँ पे ये सोशल ऑडिट वहां पे होगा. सो गॉट इट, अ वेरी इंपॉर्टेंट कॉर्नर स्टोन चैप्टर इज actually chapter 8 because it is talking about implementation, how on land, how on the bottom level implementation of the rights of the disabled person should be done. For that particular chapter 8 was there. Okay, and then chapter 9 is about institutes which are working for the rights of persons with disabilities. They should not misuse, or they should be properly regulated. Therefore, the registrations of that particular institutions is mandatory, and for that chapter 9 has been created. Okay, now what chapter 9 is saying is that, first of all, section 49 is there. Competent authority, that is state government will appoint an authority for registration. Registration के लिए एक authority state government appoint, registration के लिए एक authority state government appoint करेगा. हाँ, then next one, section 50, mandatory registration. No institution can run without registration unless it holds a mental health act license. अगर वो mental health act वाला license होगा तो ये, अदरवाइज आपको इसके नीचे registration कराए बिना काम नहीं कर सकती है वो पर्टिकुलर ऑर्गेनाइजेशन. ओके, से देन नेक्स्ट वन, रजिस्ट्रेशन के लिए प्रोसीजर सेक्शन 51 में दी है. प्रोसीजर फॉर द ग्रांट ऑफ रजिस्ट्रेशन, नंबर 1 स्टेप, अप्लाई इन प्रेस्क्राइब फॉर्मेट. नंबर 2 स्टेप, authority will verify your application and document, and if all the necessary requirements are complied by you, then the certificate will be granted to you within 90 days. Okay, now here important note to remember is that if the institution meets the standard only, then registration is given. Already मैंने आपको बताया कि अगर वो institution गवर्नमेंट के स्टैंडर्ड को फुलफिल करती है तो ही रजिस्ट्रेशन दिया जा सकता है. बाद में अगर
कोई भी कंडीशन आपकी इंस्टीट्यूशन वायलेट करती है तो आपका लाइसेंस रिवोक भी हो सकता है. सो सेक्शन 52 इज टॉकिंग अबाउट revocation of the registration, which is if the institution violates the condition or submit false info. कहीं पे भी बाद में ऐसे ध्यान में आ गए कि इस इंस्टीट्यूट ने फॉल्स इंफॉर्मेशन दी है, किसी कंडीशन को वायलेट किया है, तो ऑफ कोर्स उनको जो दिया हुआ लाइसेंस है ना, वो लाइसेंस उनका क्या किया जा सकता है, कैंसिल किया जा सकता है. बट यहाँ पे इंपॉर्टेंट थिंग टू नोट विच इज एनी लॉ फैकल्टी मेंबर नोज दैट वो लाइसेंस कैंसिल करने के पहले उस इंस्टीट्यूशन को अपनी साइड प्रेजेंट करने की अपॉर्चुनिटी देना जरूरी है, क्योंकि लॉ में ये नेचुरल जस्टिस का रूल है कि कोई भी एक्शन लेने के पहले अपॉर्चुनिटी ऑफ बीइंग हर्ड देना जरूरी है. ओके, सो दे आर गिवन एन अपॉर्चुनिटी टू बी हर्ड. उनको अपनी साइड प्रेजेंट करने की अपॉर्चुनिटी देना जरूरी है, तभी वो लाइसेंस क्या हो सकता है, वहां पे कैंसिल हो सकता है. अगर आपका लाइसेंस आपने कोई कंडीशन वायलेट की है इसीलिए रिजेक्ट होता है या रिवोक होता है, हाँ, तो आप अपील कर सकते हो. अपील कहाँ पे करनी है आपको? अपीलेट अथॉरिटी पे करनी है. हाँ, अपीलेट अथॉरिटी कौन होगी? स्टेट गवर्नमेंट फ्रॉम टाइम टू टाइम विल डेजिग्नेट अ पर्सन एज अपीलेट अथॉरिटी. तो अगर आपके इंस्टीट्यूशन का लाइसेंस रजिस्ट्रेशन के पहले ही रिजेक्ट हो गया या आपका लाइसेंस जो रजिस्टर हो गया था लेकिन आपने कोई कंडीशन वायलेट की इसलिए वो रिवोक हो गया, तो आप अपील कर सकते हो. अपील अपीलेट अथॉरिटी के पास करनी है, जिसको किसने डेजिग्नेट किया होगा? स्टेट गवर्नमेंट ने डेजिग्नेट किया होगा. ओके, नाउ देखो इंस्टीट्यूशन सेक्शन 54 एक एग्जम्पशन क्लॉज है. एग्जम्पशन, हाँ, the institutions run by central और state government are exempt from this registration. Persons with disabilities के लिए काम करने के लिए अगर कोई गवर्नमेंट इंस्टीट्यूशंस काम कर रहे हैं ना, सेंट्रल या स्टेट गवर्नमेंट के बनाए हुए, तो उनको रजिस्ट्रेशन लेना जरूरी नहीं है, बाइंडिंग नहीं है उनको वहां पे. हाँ, एंड लास्ट बट नॉट लीस्ट सेक्शन फ्रॉम दिस पर्टिकुलर चैप्टर is assistance. Okay, government may provide the financial aid to the registered institutions to support डिसेबिलिटी रिलेटेड प्रोग्राम. इसीलिए रजिस्ट्रेशन मैंडेटरी है ना, कि आप हम पर्सन्स विद डिसेबिलिटीज के लिए काम कर रहे हैं से बोल के वो काम तो आप कहीं पे भी नहीं कर रहे हो और गवर्नमेंट का एड ले रहे हो. हाँ, ऐसा ना हो, इसलिए प्रॉपर प्रोसीजर फॉलो करके ही ये इंस्टीट्यूट रजिस्टर हो. हाँ, once you are registered with the following proper registration process, then government gave the financial aid to these registered institutions so that they can support the disability related program. They can conduct the disability related program. So if any organization is there which is working for the rights of the persons with disabilities, and they want government funding or financial support, they first of all has to get registered to themselves. They must apply to proper authority. Authority will assess it, then refer to the board. Board will assess your application. If necessary conditions fulfilled, registration will be granted. But if any false information given, the registration may be cancelled. Your registration, if cancelled, you can make an appeal. Appellate authority found that wrong is done with you, your cancelled registration may be again cancelled and your registration will be resumed. And last, if your organization is properly registered, you will get the financial aid from the government. So that is what you can say. 3 chapters we have seen from this particular act called as a Rights of the Persons with Disabilities Act. How many chapters we have seen? 3 chapters. Okay. Out of that, the chapter number 1 which we have discussed, that chapter number 1, that is actually chapter number 7 which we have discussed was about the high support need people. Chapter number 1 which we discussed now, that was dealing with the special provision for persons with the high support need. For eating, for sitting, for sleeping, they need the help of another. Such a persons are there. For that person, section 38 was there. And accordingly, that person himself or his relatives or NGO on behalf of that person can apply, and accordingly the government can grant him the caregiver or financial aid, etc. Then chapter number 8 was from section 39 to 48, which was laying down the duties and responsibilities of the appropriate government, including awareness, accessibility in infrastructure, human resource development, social audit, etc.
And ninth chapter was about registration of the institutions and grants, ensuring that organization working for persons with disabilities are regulated, registered, and supported. Okay, so these are the three chapters which we today discussed. And combining this particular, we can say that the rights of persons with disabilities is not just the legal document actually. What I feel is that अगर इसका सच में कहीं पे इम्प्लीमेंटेशन हो गया ना, then it will be a manifesto of dignity. लेकिन what is most important is that the implementation of this act is very important. This act affirm that persons with disabilities are not the object of charity. That is most important. But they are subject of the rights. I'll repeat again that if this particular act is implemented, then this will be known to the people that the persons with disabilities are not the object of the charity, but they're the subject of the what you can say is that rights. Okay, so in short, these particular provisions are there for the rights of the disabilities. But again, I'll say that we must work together for the implementation of this particular provision, because what is lacking still today is the implementation of the law, and that is what much needed. So from my side, I have covered this particular three chapters from this particular act which were given to me. I hope I would be able to tell you all the information properly. If you have any doubt, you can go for any kind of the queries also. Thank Mm. you. Thank you, Preeti Thank you, ma'am. madam. Thank you, madam. You discussed section 38 to 55 very thoroughly, point to point. No doubt, it's your subject, not object of charity. It's very nice quote. I like it. Your teaching skill is also very nice. Chapter you have discussed is too much important for the sake of implementation of this act. And we people know that there is no implementation. In fact, the government is dormant about the disabled person's right. So we can raise some we can raise some sound about that. With this quote, I will say thanks to you. And if anyone wants to any question is there, they can ask. कोणाला काही questions असतील, किसी को कुछ question होंगे तो आप मैडम से डिस्कस कर सकते हैं. थैंक यू प्रीति मैम, वेरी वंडरफुल सेशन. और जैसे कि आपने कहा कि ये अवेयरनेस कैंपेन में, ये एजुकेशन में मोस्टली इन यूनिवर्सिटी, स्कूल्स, कॉलेजेस ये सिखाना है. लेकिन एज पर माय नॉलेज इन लास्ट बिफोर दिस वेबिनार सीरीज, जैसे कि हमारा डिस्कशन हुआ था, I think the RPWD Act 2016 is not included in the syllabus of law. So what about that? ये सिखाया नहीं जाता है जो नए लॉयर्स बन रहे हैं, तो उनके लिए क्या प्रोविजन है, ये मेरा सवाल था. क्योंकि No, ये actually, back again. That's why I ended with that. If this law is implemented, so that actually in to the law students in human rights, there is one chapter which is rights of the vulnerable people, and in that chapter, the provisions relating to the rights of disabled are included. But that is very smaller part actually. It just around 700 pages book is there, and in that 700 pages book you will find only 2.5 page or 1.5 page written on the rights of disabilities. So back again, that is a sad thing, but a fact. And that's why when I was going through this particular law, to be frank, before this, in this depth, I have not gone through this particular law. For this lecture only, actually, I have gone through the entire law. And at that time, I thought that even being a lawyer, I never raised the voice against many injustices which has actually happened with myself also. So I never raised the voice, and I feel bad that I was not aware about the law myself, and that's why actually I started the lecture with the line that laws are there,
but we are not aware about that. So I'm thanking you that you called me and therefore I read the law. And I come to know, at least not for myself, but for others, at least I can say that no, this is the provision. You go and you fight for that. मैम हमारी यही कोशिश है कि इसका अवेयरनेस हो। और दूसरी चीज ये मेरे मन में सवाल इसलिए आया कि एक्चुअली अगर लॉयर्स को ये सिखाया नहीं जाए, न्यू लॉयर्स को, तो जो अबाउट द केसेस रिलेटेड टू द डिसेबिलिटी, डिफरेंटली एबल पर्सन, वो कैसे के हैंडल करेंगे। अभी मोस्ट ऑफ द लॉयर्स जनरल केसेस ही हैंडल कर रहे हैं। if they got the opportunity to learn this, study this, then they can have these cases also। ऐसे हमारा ख्याल है, इसलिए मैंने ये सवाल पूछा कि इसके लिए क्या प्रोविजन कि ये प्रोविजन मतलब सिलेबस में। हमें फिर इसके लिए एक रिट पिटिशन वगैरह कुछ फाइल करना पड़ेगा कि आपने उस एक्ट में लिखा है कि यूनिवर्सिटीज में रिसर्च सेंटर बनाओ, सिलेबस में डालो, लेकिन कहीं पे सिलेबस में वगैरह नहीं है, तो ये एक्ट कहाँ से इम्प्लीमेंट होता नहीं है, तो लेट इट इम्प्लीमेंट, एड इन टू द सिलेबस, इन द स्कूल सिलेबस, एड इट, सो दैट बच्चे जो डिस्क्रिमिनेशन करते हैं ना, कोई ब्लाइंड होगा तो उसको हंसते हैं, उसको चिढ़ाते हैं, तो वो सारी चीजें बचपन से ही वो दिमाग में बैठ जाएगा कि नो, इट इज जस्ट सम लैक्यूना, एंड दैट्स व्हाई आई यूज्ड इन द स्टार्टिंग पार्ट आल्सो कि डिसेबिलिटी इज नॉट समथिंग डिफरेंट, एवरीबडी हैव समथिंग लैकिंग। किसके पास पैसा नहीं है, कोई गरीब है, किसी कोई ब्लैक है, कोई वाइट है, तो दैट इज ऑल्सो लैक्यूना ना, सो इट्स फाइन, इट जस्ट वन लैक्यूना गिवन बाय द नेचर। ये जो एटीट्यूड है ना, ये चेंज होना जरूरी है। मतलब अभी कुछ दिन पहले, दिस इज एक्चुअली ऑन स्क्रीन रिकॉर्डिंग सो आई विल नॉट शेयर द डिटेल, बट कुछ दिन पहले मैंने खुद एक बिगर साइड डिस्क्रिमिनेशन फेस किया था, और मेरा काम तो हो गया था, बट मैंने उसके बारे में सोशल मीडिया पे फिर पोस्ट डाल दिया कि ये ऐसे नहीं होना चाहिए, दिस टाइप ऑफ डिस्क्रिमिनेशन। एटलीस्ट मेरे बाद में जो कोई वहां पे जाएगा उसके साथ तो वो डिस्क्रिमिनेशन वहां पे ना हो, इसलिए एटलीस्ट वो इंस्टीट्यूट अवेयर हो जाएगी कि नहीं, आवाज उठाया जा सकता है। सो आजकल हमारे पास नई स्कूल कॉलेज तो कम से कम सोशल मीडिया नाम का ऑप्शन है, तो वहां पे तो हमें कम से कम कंटिन्यूअसली आर्टिकल्स और ये सारी चीजें डाल के, कहीं पे भी कुछ रॉन्ग दिखता है, कोई बिल्डिंग एक्सेसिबल नहीं है, तो उसका फोटो निकालो डाल दो, तो एटलीस्ट हम लोग अगर बिना लड़े भी, लेकिन एटलीस्ट कुछ ऐसी चीजें भी करें तो भी कुछ चेंजेस आ सकते हैं, ऐसे मुझे लगता है। बहुत बढ़िया, आपने जिस तरीके से ये सारा हमें ज्ञान दिया, तो इट्स अ बेटर थिंग। मुझे तो मतलब जैसे थोड़ा थोड़ा इसमें ज्ञान हो रहा है, व्हाट इज अननोन फॉर मी वो नोन हो रहा है। वैसे बहुत सारे लोग जो अभी लाइव देख रहे हैं या फिर बाद में देखेंगे, उन सभी को इसके बारे में। और ये खुशी की बात है कि आपने समय निकाल कर ये पढ़ा, और दूसरों को पढ़ाने के लिए इसका अभ्यास करके इसको सिंपल तरीके से कि लोगों को कैसे समझाया जाए, तो हाँ, ये दैट इज इम्पोर्टेंट ना। ये अगर वो लॉ पढ़ के बताती तो फिर फर्स्ट लाइन पे ही सब लोग भाग जाते, तो इट इज नेसेसरी कि उसको इजी तरीके से अंडरस्टैंडेबल लैंग्वेज में लेके आना जरूरी है। यस, जैसे कि शुरू से ही जब ये आपने शुरू किया, तो मुझे तो ऐसे ही लग रहा था कि हम कोई क्लास में बैठ रहे, टीचर पढ़ा रहे, तो इसी फीलिंग से कि वो डायरेक्टली मेमोराइज हो जाए। इतने बहुत सिंपल लैंग्वेज में आपने बताया। मैं ज्यादा वक्त नहीं लेता हूँ। हमारे साथ जो भी साथी है, सबसे पहले तो मैं रंजित जोशी सर को कहूंगा कि वो बात करे, फिर हम एक एक सभी को जो भी क्यूरीज है वो आस दे कैन आस्क। रंजित जोशी सर। मैडम, आपने लॉ तो बहुत अच्छे से समझाया। आ, इसके बारे में मेरे को एक पूछना था कि ये लॉ का आप लोगों ने जैसा वकील लोगों को के लिए नहीं, पर पुलिस लोगों को भी ये लॉ के बारे में नॉलेज होना चाहिए, क्योंकि अभी हमारे तरफ
हमारा भी सोशल एक्टिविटीज है, हमारे तरफ केस आई। तो कुछ अभी दो भाई लोगों का झगड़ा, तो डिसेबल भाई जो है उसको उसके बड़े भाई ने मारना, दोस्तों ने मारना, ऐसा किया। पुलिस को कंप्लेंट करने के बाद भी पुलिस उसका सिर्फ ये कंप्लेंट उसके लिख लिया, उस पर हम कार्रवाई कर रहे हैं, ऐसा आपको कोर्ट में जाना पड़ेगा, ऐसे ही उनको बताया। जो घर यानी हाउस है उनका, वो हाउस में वो डिसेबल होके भी उसको ऊपर रहने को बताया भाई ने, और तो भी तकलीफ देता है। तो ये ऐसे कानून जो है ये पुलिस लोग अवॉइड कर देते हैं। तो इसके लिए अपन क्या कर सकते हैं? सर मला ऍक्च्युली त्यांचा आवाज येत नव्हता, मला शॉर्ट मध्ये सांगाल काय फक्त 1 मिनिट? येस, ते असं म्हणत होते की जसं हा लॉ आहे, हा पोलीस लोकांना पण अवेअर नाही आहे. बऱ्याचशा केसेस येतात की ज्याच्यात नॉर्मल व्हर्सेस डिफरंटली एबल पर्सन असे केसेस असतात. म्हणजे दोन भावांचे असतील किंवा काही कम्युनिटीचे असतील, तर त्याच्यात पोलिसांना जर ह्या कायद्याबद्दलच माहीत नसेल तर हाऊ कॅन दे जस्टिस अबाउट द केस, असं ते विचारताय. बरोबर ना रणजित जोशी सर? हो हो, ठीक. हम्म, आता अगेन परत तोच विषय, त्याच्यासाठीच तो HRD वाला जो पार्ट आहे की नाही, तो सेक्शन मध्ये केलेला आहे की त्यांना त्या राईट्स बद्दल अवेअरनेस करून देणं गरजेचं आहे. मग आपल्याला जसं मी सांगितलं की पिटिशन किंवा PIL वगैरे असं काहीतरी दाखल करून ह्या ऍक्टचं इम्प्लिमेंटेशन होऊन ऍक्च्युली ते ट्रेनिंग देणं गरजेचं आहे. ह्याच्यासाठी कुठेतरी वरती जाऊन लिगल ऍक्शन घेणं गरजेचं आहे की सगळीकडे ह्या राईटचं नॉलेज जे आहे ते नॉलेज तुम्ही स्प्रेड करा म्हणून. किंवा मग त्या वेळेला कसं आहे, तो कायदा आपण पोलिसांना सांगायला पाहिजे की असा ऍक्ट आहे किंवा काय, पण ते आपण सांगणं आणि ते कितपत ऍक्च्युली फॉलो होईल हा प्रश्न आहे. त्यामुळं बॅक अगेन परत तेच आहे की इम्प्लिमेंटेशन साठी आपल्याला काम करायला पाहिजे. ठीक आहे. याच्यातला दुसरा एक प्रश्न आहे की घर जे आहे अपंगांच्या दृष्टीने जर का पार्टिशन झालं दोन फॅमिलीमध्ये, तर त्याला खाली जागा मिळायला पाहिजे कंपल्सरी, असं आमचं मत आहे अपंगांचं. पण ते मिळत नाही, दिल्या जात नाही घर जे आहे म्हणजे भाऊ वगैरे. तर याच्याकरता आपल्याला काय करता येईल? कारण की कायद्यात तर माझ्या वाचनात कायद्यात ती बाजू आहे की त्यांच्या सोयीनुसार त्यांना राहण्याची हे असावी. आवाज येतो का? हो, येतोय येतोय. हॅलो. हो, येतोय. नाही सर, मला बहुधा काहीतरी माझ्या इथं प्रॉब्लेम आहे. त्यांचा माझा आवाज मला, आवाज येत माझा आवाज येतोय मॅडम? तुमचा येतोय खरं, त्यांचा आवाज येत नाही. ते असं विचारत होते की जेव्हा एखादं घर आहे त्याचं पार्टिशन झालं, तर मग त्या पार्टिशन मध्ये जर एक भाऊ डिफरंटली एबल आहे आणि एक नॉर्मल आहे, तर द ऍक्सेस फॉर द डिफरंटली एबल पर्सन, त्यानुसार त्याचे जे काही आहे ते जस्टिस व्हायला पाहिजे. तर याच्याबद्दल काय तुम्ही सांगणार, असं रणजित जोशी सर विचारतात. ओके, म्हणजे असं म्हणायचं त्यांना की वाटणी व्हायला लागली आहे आणि एक भाऊ एबल्ड आहे आणि एक भाऊ डिसेबल्ड आहे असं. येस मॅडम, येस. आणि मग त्यांच्या मते डिसेबल्ड आहे म्हणून त्याला काही एक्स्ट्रा मिळायला पाहिजे असं म्हणायचं का त्यांना? नाही नाही नाही, त्यांना त्याला ऍक्सेसिबल त्याच्या म्हणजे सोयी खालचं म्हणजे मिळावं, त्यांना खालचं घर मिळावं आणि एबलला वरचं मिळावं, असं काही ना कायद्यात नाही आहे का प्रयोजन, असं त्यांचं म्हणणं. नाही, ह्या ऍक्ट मध्ये तरी कुठं असं नाहीये. हा, पण नाहीये. पण असं ऍक्च्युली ह्युमॅनिटी ग्राउंडवर.
ह्युमॅनिटी ग्राउंडवर आपण म्हणू हा शकतो. ह्युमॅनिटी ग्राउंड वरती वाटणीचा दावा वगैरे कोर्टात केला तर त्याला नक्कीच कोर्ट कन्सिडर करेल असं मला वाटतंय की जो डिसेबल्ड असेल त्याला ते ऍक्सेसिबल पार्ट मिळावा असं कोर्ट कदाचित कन्सिडर करेल. असा ऍक्च्युली कसं असतं, जसा प्रॉब्लेम पुढे येतो की नाही तसा लॉ बनत जातो. आता हा वेगळा विषय आहे, समजा हा कितपत डोक्यात आलेला मुद्दा असेल, त्यामुळं त्याच्यामध्ये माझ्या वाचण्यात तर कुठे तरतूद आली नाही ती. पण ह्युमॅनिटी ग्राउंडवर नक्कीच जर वाटणीचा दावा झाला कोर्टात तर कोर्ट नक्कीच कन्सिडर करेल ह्युमॅनिटी ग्राउंडवर. कोर्टाला पॉइंट आउट करून द्यावं लागेल त्याच्या ऍक्सेसिबिलिटी करता खालचाच मजला योग्य आहे बा, अगदी. म्हणून त्याला तोच मिळावा अगदी असं म्हणावं लागेल. तेव्हा मग ते केसमध्ये तेव्हा मग त्याला मिळेल. असं अगदी. या ऍक्ट मध्ये नाहीये किंवा कोणत्याच ऍक्ट मध्ये नाहीये असं हा कोणाला तेच काय अशी मिळेल. प्रोव्हिजन कारण कारण ह्युमन राईट येतात ना मध्ये. बरोबर. मग दुसऱ्याचे पण राईट्स आहेत ना, असं होईल ना समजा असं ऍक्ट मध्येच हे केलं तर. अगदी. फक्त वाटणीचा दावा लावून कोर्टाला नोट डाऊन करून द्यायला पाहिजे की एक व्यक्ती डिसेबल्ड आहे, एक भाऊ त्यातला, आणि अकॉर्डिंगली त्याला जो ऍक्सेसिबल एरिया आहे तो त्याच्या वाटणीला यावा. मग ह्युमॅनिटी ग्राउंडवर कोर्ट कन्सिडर करेल ते. थँक्यू. थँक्यू मॅडम. भांजे सर, डॉक्टर सुनीता मॅम, केपी पाडसिंगाजी, सारिका मॅम, ज्यांना बोलायचं प्लीज अनम्यूट करून बोल. सर नमस्कार. 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 आजचं जे सेशन होतं ते अतिशय माहितीचं होतं. खूप छान सेशन झालं. त्याच्यामध्ये मला मॅडमला असं विचारायचं आहे की PWD ऍक्ट 1995 1995 त्याच्यामधल्याच काही ज्या अपंगाच्या सोयी सुविधा होत्या त्याच तर इकडे 2016 पर्यंत इम्प्लिमेंट झाल्या आणि पुष्कळशा गोष्टी झाल्या नाही. मग RPWD ऍक्ट 2016 आला. आज 2025 आहे. अजूनही म्हणजे अपंग कर्मचारी असो किंवा अपंग असो, जसं आपण म्हणतो की वकिलांना हे माहिती पाहिजे, पोलिसांना हे माहिती पाहिजे, डिपार्टमेंटच्या HOD ला हे सगळं माहिती पाहिजे, तसंच जे बेरोजगार अपंग आहे, अनएम्प्लॉईड हँडिकॅप आहेत, त्यांना सुद्धा या सगळ्या गोष्टीचं अवेअरनेस द्यावं. तर या दृष्टीनं जर समजा नागपूरमध्ये एखादा वर्कशॉप असला, आमचं महाराष्ट्राच्या अपंग कर्मचारी संघटनेचे 300-400 आमचे 400-500 लोक राहते 3 डिसेंबरला, त्यावेळेला मॅडम त्या ठिकाणी लेक्चरसाठी येऊ शकतील का? सर ऍक्च्युली मला ना मस्क्युलर डिस्ट्रोफी आहे, त्यामुळे मी माझा व्हिडिओ ग्रुपवरती शेअर करेन. व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. मला फारसं ट्रॅव्हल करणं म्हणजे मी मॅक्झिमम 1 तास त्याच्या डिस्टन्स वरती वगैरे ट्रॅव्हल करू शकते, त्यामुळं ट्रॅव्हल करणं शक्य नाही, हाच फक्त प्रॉब्लेम आहे. अच्छा अच्छा. बरं, एक केसच्या संदर्भात बोलायचं होतं की अपंग कर्मचाऱ्याची कार्यक्षमता वाढावी या दृष्टीनं गव्हर्नमेंटने काही निर्देश दिले आहे, काही शासन निर्णय काढलेले आहे. परंतु गव्हर्नमेंटच्या किंवा महाराष्ट्र शासनाच्या प्रत्येक विभागातल्या अपंग कर्मचाऱ्यांना ते साहित्य साधनं पुरवणं त्या विभागाचं काम आहे. परंतु काही विभागांनी तरतुदीच केल्या नाही. जसं नागपूर जिल्हा परिषद म्हटलं म्हणजे महाराष्ट्रातले आता जो उपराजधानीचं शहर आहे, परंतु जिल्हा परिषदेच्या एकाही अपंग कर्मचाऱ्याला अद्यापपर्यंत एकही पूरक साहित्य साधन मिळालेलं नाही. त्याच्याकरता आम्ही संघटना फार काळपर्यंत आमचा स्ट्रगल सुरू आहे, म्हणजे 2010 पासून आम्ही सगळं ते भांडत आहोत, तरी आम्हाला यश आलेलं नाही. तर अशा प्रकारचं एखादं प्रकरण जर आपण ते घेत असाल तर मग आम्ही आमच्या जे काही आमची कोऑर्डिनेशन कमिटी आहे त्या कमिटीशी बोलून ते प्रकरण आमच्याकडे तुमच्याकडे सोपवण्याची आम्ही करू शकतो कसं पिटिशन दाखल करण्यासाठी म्हणताय का? येस येस येस. करता येऊ शकते सर. फोन वरती बोलते, मग डिटेल्स कळतील अजून थोड्या. चालेल मॅडम. म्हणजे आता ऑनलाईन आर्ग्युमेंट किंवा ऑनलाईन दाखल वगैरे पण करता येतं, त्यामुळं तसं काही सोय असेल तर आय कॅन गो फॉरवर्ड. पण ऍक्च्युली VC is permitted, madam. VC is permitted to High Court and any subordinate court. Okay. No problem.
फॉर द आर्गुमेंट्स दे कैन हायर यू। आपका रजिस्ट्रेशन हुआ है ना लॉ इसमें हाँ, बार में? रजिस्ट्रेशन हुआ है मैम, बट मैंने प्रैक्टिस नहीं की है, मतलब नॉट अ सिंगल डे आई वेंट टू द कोर्ट और एडवोकेट ऑफिस आफ्टर देन completing my education. I'm in the education field only, so I'm taking the टीचिंग class. फील्ड ना, टीचिंग। Yeah. देन But I कोणते have सर bar होते ते? license. Last 2 years only, I've not paid the fee of local bar registration. Before that, I was regularly actually paying the fees of local bar registration also. But last 2 साल से अब नहीं उधर जाना है तो क्यों, तो उसकी वजह से थोड़ा नहीं ध्यान दिया था। सर कौन से सर बात कर रहे थे अभी? राजू धवड सर, काटोल. हाँ सर, पारट सिंगर सर, पारट सिंगर सर. येस मी मॅडम. प्रॅक्टिसिंग लॉयर आहे, मी प्रॅक्टिसिंग लॉयर आहे, त्याच्यामुळे मी सांगू शकते तुम्हाला की चालेल. तुम्हाला याच्याकरता रीट पिटिशन दाखल करावी लागेल. PIL, अच्छा. हा. पब्लिक अच्छा. इंटरेस्ट लिटिगेशन दाखल करावी लागेल. आणि त्या पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन मध्ये तुमचे काय प्रॉब्लेम आहे ते सगळे, अच्छा. जसं या ऍक्टचं इम्प्लिमेंटेशन होत नाही आहे ते तुम्ही हम्म. 95चा जो ऍक्ट म्हणत आहे, 95च्या ऍक्टला कव्हर करत हा पुढे केलेला आहे. मोर येस. प्रोव्हिजन्स आर हो. दे प्रोव्हाइडेड इन दिस ऍक्ट. ओके, more disabilities, more provisions are provided, but implementation, what is happened in our area, implementation is not there because people are not aware about that, येस. about the law. Even lawyers are unknown about this law actually. What is the lawyer know? Lawyer knows that what is the law, where is the law, that is only sufficient for lawyer. लेमॅनला कसं माहिती नसतं ना कुठलं लॉ कुठे आहे, लॉयरला ऍटलीस्ट एवढं माहिती असतं. आणि जेव्हा आपल्याकडे केस येते तेव्हा ते सगळं रीड केल्या जात असतं. त्याच्यामुळे अच्छा. इफ यू एनी प्रॉब्लेम यू कॅन डिस्कस विथ एनी लॉयर अँड दे विल गाईड यू व्हेरी. ऑफकोर्स मॅडम ऑल्सो गाईड, नो प्रॉब्लेम. लीगल सर्टनिटी त्याच्यामुळे रिगार्डिंग ओके. केस फायलिंग अँड केस वन. ओके. धवड सर, तुम्ही जे विचारलं प्रीती मॅडमला की तुम्ही फिजिकली येऊ शकतात का, तर प्राची हा. मॅडम तुमच्या जवळच असतात यवतमाळला. त्या हो. तुम्हाला तुमचं जे म्हणणं आहे तिथं येऊन गाईड करू शकतात. त्यानंतर PIL सर्टनली आणि PIL एक्सपर्ट आपले जे वाघमारे राजू सर, वाघमारे सर वाघमारे. आहेत, त्यांनी जवळजवळ आतापर्यंत मोर दॅन 32 PIL जिंकले आहेत अबाउट डिफरंटली एबल्ड पर्सन. तर ते आणि प्रीती मॅडम, प्राची मॅडम, हे सगळं आपला उद्देशच आहे सगळं अवेअरनेस, आणि जे ऑलरेडी ग्राउंड लेवलला काम करतायत त्यातनं पुढे कसं नेता येईल त्यासाठी हा प्रयत्न आहे. आणि हे सगळं यांचा पुढाकार आहे प्राची मॅडमचा, राजू सरांचा, श्रद्धा मॅडमचा, की त्यांनी ठरवलं की आम्ही हे सगळं पुढे नेणार. आणि आता सगळेच पूर्ण ग्रुपच आहे. जसं प्रीती मॅडम जॉईन झाल्या, सुजाता मॅडम आहे ज्या धुळ्याला प्रॅक्टिस करतात, असे सगळेच लोक आपल्या सोबत आहे. आणि मुख्य उद्देश हाच आहे की टू म्हणजे ज्याला असं म्हणता ना की सत्य, न्याय, प्रेम, याच्या दिशेने आपल्याला जाता येईल. त्यासाठी हा प्रयत्न आहे. एक एक पाऊल पुढे जातोय. आणि प्रत्येक वेळेस जसं सांगितलं की आज 4थ्या भागात आहोत, पण जे काही नॉलेज मिळत आहे ते सर्वांसाठी खूप फायदेशीर आहे. डॉक्टर सुनीता मॅडम, अशोक भानसे सर. सारिका मॅडम, अनम्यूट करून बोलू शकता आपण. काय प्रॉब्लेम आहे ना अनम्यूट करायला, काय माहिती नाही. प्राची मॅडम, मग आपण समापनाकडे जायचं. हो 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 हो. ठीक आहे, मग तुम्ही समराईज करा, आपण मग प्रार्थनेने सांगता करूया. आणि प्रीती मॅम, खूप खूप तुमचे ऋण व्यक्त करतो की तुम्ही वेळ दिला, आणि पुढेही तुमची खूप मदत सर्वांनाच लागणार आहे. तर असंच आपण कायम संवादात राहूया. प्राची ती मॅडम, मॅडम
मला बोलवल्याबद्दल. प्रीती मॅडम, तुमचं गायडन्स आमच्या एका स्टुडंटला पाहिजे JMFC साठी. तिला त्यांचं हे करते, मी सांगते. आणि मी स्वतः सुद्धा JMFC चे क्लासेस घेत होती. म्हणजे JMFC च्या स्टुडंटला, डीजेच्या स्टुडंटला मी शिकवलेलं आहे. ओके. आणि मी सुद्धा JMFC 3 मार्कांनी माझं हे झालं होतं. इंटरव्ह्यू पर्यंत जाऊन आलेली आहे. आय एम ऑल्सो इंटरेस्टेड. त्याच्यामुळे मी पण खूप आहे. तर आपण बोलत राहू. आणि तुमचं हे नक्की गायडन्स खूप बोलू. छान वाटलं. खूप नक्की. छान वाटलं. आणि वेनेवर आय नीड युअर हेल्प, आय विल कॉल यू. आणि खूप खूप धन्यवाद. मला बोलवलं, मला स्वतःला मी जो प्रॉब्लेम फेस करते त्यातलं सगळं माहिती पडलं ऍक्च्युली. या निमित्तानं मी वाचलं. मगाशी जसं तुम्ही येस बोललात येस. की एखादी केस आली की आपल्याला वाचण्याशिवाय पर्याय नसतो. त्यामुळे हो हो. ते पाण्यात पडल्यानंतर मला असे पोहण्यासाठी ते वाचायला लागलेलं होतं. त्यामुळे आय एम हॅपी की मला काहीतरी एक वेगळं नॉलेज मिळालं आज. आणि जे मला मच निडेड होतं. बरीच जण काय काय विचारतात, पण मला नाही माहित, मी प्रॅक्टिसिंग नाही आहे असं सांगून बाजूला व्हायचं ऍक्च्युली. पण ते आता मला बऱ्यापैकी बाजूला व्हायची गरज नाही लागणार. मला त्यांना ऍटलिस्ट मार्ग दाखवता येईल की नाही, हा मार्ग आहे, तुम्ही जाऊ शकताय. होप याच्या पुढचेही चॅप्टर आपण आपल्या सोयीप्रमाणे घ्याल. काय नेक्स्ट म्हटलं म्हणजे मॅडम? समजा याच म्हणजे ऍक्टचे पुढचे चॅप्टरही समजा कधी आम्हाला वाटलं, म्हणजे इफ यू आर इंटरेस्टेड, तर ते पण तुम्ही घेऊ शकाल नेक्स्ट सॅटर्डे वगैरे. चालेल ना, तर चालेल. सॅटर्डे टू सॅटर्डे. हो हो, चालेल. बघा, म्हणजे कुणी घेणार असेल तर काही विषय नाही, पण जेव्हा असं वाटेल की मी घ्यावं तर नक्की सांगा. ओके ओके, नो प्रॉब्लेम. थँक्यू व्हेरी मच वन्स अगेन. थँक्यू व्हेरी मच ऑल ऑफ यू. विशाल सर, प्रार्थनेने. हो, मी हे घेऊनच बसलो होतो मॅडम नोट्स. प्राची मी मॅडमने पण मला घेऊनच बस. PDF पाठवली होती, त्याची प्रिंट काढून ते घेऊनच बसतो. ते मी पण घेऊनच बसतो ते. याच्या निमित्तानं ते वाचन होत आहे सगळं. मी एकदा वाचलं, पण आता जे मागच्या 4 सेशन पासून याच्यात जे समजत आहे. शिकायला मिळत आहे, तर एक ते वेगळंच मेमराईज होत आहे स्वतःला. खूप फायदा आहे आणि सगळ्यांनाच ते फायदेशीर हो. आणि जसं की या निमित्ताने कमीत कमी हा संदेश तर पोचायला मदत होईल की लॉच्या स्टुडंटलाच हा लॉ शिकवला जात नाही, म्हणजे किती त्या कायद्याचाच म्हणजे इम्प्लिमेंटेशन होत नाहीये असं जाणवत आहे. तर मी नाही सर, जास्त असं नाही आहे. खूप सारे लॉज आहेत, ते लॉच्या स्टुडंटला शिकवलेले नसतात. म्हणजे ती ओके. ती हा पर्टिक्युलर केस आल्यानंतर येत असतं. आता फॉरेस्ट ऍक्ट खूप आहेत. फॉरेस्ट ऍक्ट अभ्यासक्रमात मध्ये नाहीये खूप याच्यात, एखादा चॅप्टर बरोबर. किंवा असं हा असेल. हा हा ते जसं हे येतं, म्हणजे केस येतं त्याच्याप्रमाणे त्याच्या रिलेटेड मग ऍक्ट युज केल्या जातात. असं आहे. प्रोसिजरल पार्ट शिकवला जातो सगळा, आणि हे बाकीचं हे नंतर ड्युरिंग केस. ओके. हे एक एक नवीन नवीन आम्हाला यातनं कळतंय. आम्ही कायद्याचे अभ्यासक नाहीये, पण या निमित्ताने कळतंय हळूहळू. अं, हे सगळं तुमचं श्रेय आहे, प्राची मॅडम, राजू सर, की तुम्ही हे सगळं मनावर घेतलं आणि हे कंटिन्यू सुरू आहे. तुम्ही आमच्यावर विश्वास दाखवला, ही महत्वाची गोष्ट आहे. नाही, माझं तर एक निमित्त आहे. हे सगळं तुम्हीच हँडल करताय. थँक्यू थँक्यू. आपण प्रार्थनेने सांगता करूया. ओम असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतंगमय. ओम शांती शांती शांती. खूप खूप धन्यवाद सगळ्यांचे. आपण पुढच्या वेबिनारला भेटूया परत. तोपर्यंत आपण इथं थांबूया. पुनश्च एकदा प्रीती मॅडमचे आणि सर्वांचेच धन्यवाद. थँक्यू. थँक्यू.